पीक विमा वाटपाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पीक विमा 12 बँकेत आज जमा झाला आहे। फक्त याच 12 बँकेत आता सरकारने पैसे सोडलेत। तुमची बँक शेतकरी मित्रांनो एकदा तुम्ही नक्की चेक करायचं आहे। फक्त याच शेतकऱ्यांना हा पीक विमा आलेला आहे। त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा होत आहे बघा। पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यात 76 कोटी रुपये पीक विम्यासाठी मंजूर करण्यात आज आले आहेत। तर बघा यासाठी जिल्हे व त्यातील पात्र गावांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आल्या। तसेच कशामुळे लागला विलंब म्हणजेच कशामुळे आता पीक विमा वाटण्यासाठी वेळ लागला याची सुद्धा माहिती आता पेपरमध्ये देण्यात आलेली आहे। तुम्ही ते पाहू शकता। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18,900। बघा या ठिकाणी यादी सुद्धा जाहीर करण्यात आल्या। बघा इथे यादी चेक करा मित्रांनो। यादी कशी चेक करायचं तुम्हाला पुढे समजणार आहे। काहींना 18,900 रुपये येऊ लागलेत, काहींना 15,000 येऊ लागलेत, काहींना 20,000 रुपये सुद्धा येऊ लागलेत। इथे पाहू शकता अजितदादा पवार अर्थमंत्री काय म्हणालेत बघा। आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 833 कोटी रुपयांचा पीक विमा वाटण्याचे आदेश दिले आहेत। पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया सुरू। SMS बँकेने पाठवले। बघा तुमची बँक कोणती आहे नक्की बघायचं आहे। SMS पाठवलेत। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची पीक विमा दुसरी यादी आज जाहीर करण्यात आल्या। तुमचे पैसे अडकले असतील तर ही यादी पहा मोबाईलमधून डाउनलोड। बघा आता मोबाईलमधून यादी कशी डाउनलोड करायचं, आज कोणत्या बँकेत पैसे सोडलेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो बघा। शेतकरी मित्रांनो फक्त काही मोजक्याच बँकेमध्ये आता पीक विमा आज जमा होऊ लागलाय शेतकऱ्यांना। नेमकं बाकीच्या बँकांमध्ये का पीक विमा जमा होत नाही याचे कारण सुद्धा तुम्हाला इथे समजणार आहे। शेतकरी मित्रांनो अगदी काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकाच फक्त 12 ते 15 बँकेमध्ये सरकारने पैसे सोडलेत। बाकीच्या बँकेमध्ये अजून पैसे येऊ लागले नाहीत। मग शेतकरी मित्रांनो पीक विमा तुमच्या बँकेत येण्यासाठी तुम्ही नेमकं कोणती बँक दिली आहे हे सुद्धा बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो फक्त याच 12 ते 15 महत्त्वाच्या बँका आहेत। तर यामध्ये सरकारने पैसे सोडले आहेत। तर 31 मार्चच्या आतमध्येच तुम्हाला पैसे येणार होते, परंतु आता बँकांचा काय तांत्रिक प्रॉब्लेम आता सुरू झाला आहे। मग तुमच्या पण बँकेचा तांत्रिक काय प्रॉब्लेम आहे का म्हणून तुम्हाला पैसे अजून पण आले नाहीत का? मग कोणकोणत्या बँकेमध्ये आज पैसे येऊ लागलेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आज सरकारने सोडले आहेत याची अगदी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। जर तुमची बँक आता सरकारने सांगितलेल्या जर आता या यादीमध्ये असेल तर मग मात्र तुम्हाला कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही। आज रात्री 12 वाजेपर्यंत बघा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात। या महत्त्वाच्या 12 ते 15 बँका आहेत। या बँकामध्ये सकाळपासून पीक विम्याचे काहींना 5,000, काहींना 8,000, काहींना डायरेक्ट 20,000 तर काहींना अगदी त्यांची शेती जास्त असल्याने 32,000 देखील पीक विमा येऊ लागला आहे। शेतकरी मित्रांनो बँकांच्या काही अडचणी होत्या, बँकांच्या तांत्रिक प्रॉब्लेम आता येऊ लागलेत। त्यामुळे काल पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे वाटप फक्त याच 12 ते 15 बँकेमध्ये झालेले आहे। आज पण सकाळपासून फक्त याच बँकेत पैसे येऊ लागलेत। बाकीच्या बँका चालणार नाहीत कारण त्यांचा तांत्रिक अडचण आहे असं सरकारचं म्हणणं आहे। मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे येऊ लागलेत। तर शेतकरी मित्रांनो त्या बँकांची नावे आणि लिस्ट सुद्धा राज्य सरकारने आता जाहीर केली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो तुमचा 1 रुपया भरून जो पीक विम्याचा अर्ज 2024 मध्ये तुम्ही भरला होता त्यामध्ये तुम्ही काय प्रॉब्लेम केला आहे का, व्यवस्थित अर्ज भरला आहे का, नेमकं अर्ज भरून तुम्हाला तुमच्या बँकेत बघा अर्ज तर व्यवस्थित भरला असेल मग तुमच्या बँकेत पैसे नेमकं काय येत नाहीत, नेमकं कशाचं तुम्हाला अडचण आहे। तुमच्या शेजारील जिल्ह्यामध्ये पैसे आले असतील आणि तुम्हाला जर पैसे आले नसतील तर नेमकं तुम्हाला काय करावे लागणार आहे। तर बघा यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडण्यात आले आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगतो आणि लगेचच कोणत्या 12 ते 15 बँकेमध्ये आज पैसे सोडण्यात आले ते सांगतो। परंतु शेतकरी मित्रांनो स्वतः माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं की जवळजवळ 4 लाख शेतकरी आता या पीक विम्याच्या योजनेमधून म्हणजे घोटाळ्यामधून म्हणजे 4 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या योजनेत घोटाळा केलाय, त्यांना बाहेर काढलंय। बघा त्यांनी स्वतः माणिकराव कोकाटे नेमकं काय बोललेत ते ऐकवतो, तुम्हीच ऐका बघा। विमा योजनेमध्ये जवळपास 4 लाख अर्ज या ठिकाणी नामंजूर करण्यात आले। त्यामध्ये अनेक बघा स्वतः माणिकराव कोकाटे यांनी आता सांगितलं की 4 लाख अर्ज बाद करण्यात आले। मग शेतकरी मित्रांनो तुमचा पण त्यामध्ये नंबर लागतोय की काय नक्की बघायचं आहे। शेतकऱ्यांनो बनावट पीक विमा अर्ज कराल तर आधार कार्ड ब्लॉक होणार।
बघा या ठिकाणी लोकमतची बातमी आहे की बनावट या ठिकाणी पीक विमा अर्ज कराल तर म्हणजे आधार कार्ड ब्लॉक करण्यात आले। बघा लाभ मिळत नसलेले शेतकरी दुर्लक्ष, बघा बोगसगिरीला चाप, डीबीटी पोर्टलवर आधार क्रमांक करणार ब्लॉक। बघा शेतकरी मित्रांनो, आता काय काय जणांना जो पीक विमा आलेला नाही त्याचं खरं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो त्यांनी बोगस पद्धतीने पीक विमा आता घेतलाय। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे याची सुद्धा यादी आता समोर आली आहे। बघा जिल्हे सांगतो आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला कोणत्या बँकेत पैसे सोडलेत हे सांगतो। तर बघा पीक विमा वाटप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला तर कोणकोणत्या शेतकऱ्या म्हणजे आज जमा होणार आहे त्या जिल्ह्यांचे बघा यात जिल्हे आहेत, लाभार्थी शेतकरी आहेत आणि मंजूर रक्कम। बघा नाशिक जिल्हा जो आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुमचा जिल्हा आहे का बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत तर बघा 3.5 लाख लाभार्थी शेतकरी आहेत, त्यांना 155.74 कोटी इतका आता निधी मंजूर करण्यात आलाय। जळगावमध्ये 16,921 शेतकरी आहेत, त्यांना 4,88,00,000 इतका निधी मंजूर करण्यात आलाय। अहमदनगरमध्ये 2,31,800 शेतकरी आहेत, त्यांना 1 लाख म्हणजे 160 कोटी 28 लाख जे काय असेल ते मंजूर करण्यात आलाय पैसे। बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी 1,82,534 त्यांना बघा 111 कोटी 41,00,000 इतका निधी मंजूर करण्यात आलाय। तुमच्या जिल्ह्याला बघा निधी मंजूर करण्यात आलाय, आज पैसे येणार आहेत या जिल्ह्यांना। तर बघा सातारा जिल्ह्यामध्ये 40,406 इतका निधी या ठिकाणी शेतकरी लाभार्थी आहेत, निधी बघा 6,74,00,000। सांगली जिल्ह्याला शेतकरी 98,372 बघा या ठिकाणी 22 कोटी 4,00,000 इतका निधी मंजूर आहे। बीड जिल्ह्याला बघा 7,70,000 इतके शेतकरी आहेत, परंतु बीड जिल्ह्याचा या ठिकाणी प्रॉब्लेम झाला शेतकरी मित्रांनो। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा घोटाळा केलेला आहे, त्यामुळे इतके शेतकरी या ठिकाणी अपात्र झाल्याचं लक्षात येते। सर्वात जास्त शेतकरी आहेत या ठिकाणी आज पीक विमा येणार नाही, जरी ते लाभार्थी इतके शेतकरी असतील तर या ठिकाणी काय झाले बघा लक्षात ठेवा, या ठिकाणी शेतकऱ्यांचं चौकशी करून पीक विमा देण्यात येणार आहे। तर यांच्यासाठी बघा सर्वात जास्त निधी मंजूर करण्यात आलाय 241 कोटी, त्यानंतर 21 लाख। बघा बुलढाणा जिल्ह्याला शेतकरी लाभार्थी आहेत 36,358 त्यांना 18 कोटी 39,00,000 इतका निधी मंजूर करण्यात आलाय। धाराशिव बघा धाराशिवला काय सांगितले 4,98,722 त्यांना 218 कोटी बघा 85,00,000 इतका निधी मंजूर करण्यात आलाय। तर शेवटला तुम्हाला बँका सांगणार आहेत, त्याच बँका फक्त चालणार आहेत। बँका कोणत्या आहेत नक्की बघा। तर बघा अकोला जिल्ह्याला लाभार्थी शेतकरी आहेत 1,77,097 कोटी 29,00,000 म्हणजे इतका निधी आहे। कोल्हापूर जिल्ह्याला फक्त 228 इतका बघा शेतकरी लाभार्थी आहेत, 13 लाख इथं मंजूर करण्यात आले। बघा जालना जिल्ह्याला 3,70,725 इतकं शेतकरी लाभार्थी आहेत, 1,60,000 म्हणजे या ठिकाणी 160 कोटी 48,00,000 इतका निधी मंजूर करण्यात आलाय। परभणी जिल्ह्यामध्ये 4,41,970 इतके शेतकरी आहेत, त्यांना 206 कोटी 11,00,000 मंजूर करण्यात आले। त्यानंतर बघा नागपूर जिल्ह्याला 63,422 शेतकरी आता यासाठी अर्ज भरले आहेत, तर यांच्यासाठी बघा आता 52 कोटी 21,00,000 शेतकऱ्यांना एवढं मिळणार आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये 2,19,535 इतके शेतकरी आहेत, तर 244 कोटी 87,00,000 इतके मिळणार आहेत। तर अमरावती जिल्ह्यामध्ये फक्त 10,265 शेतकरी लाभार्थी आहेत, तर 8 लाख रुपये फक्त मिळणार आहे। तर बघा यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे आज सोडले तर बघा बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये पैसे सोडले आहेत, कॅनरा बँक, पंजाब अँड सिंध बँक, युनियन बँक बघा, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र बघा या ठिकाणी इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक आणि इंडियन बँक। शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी बघा तुम्हाला सांगतो या बँकेमध्ये पैसे जमा झालेत, तर तुम्हाला जे ICICI बँक असेल किंवा HDFC बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती असेल, तुमच्या जिल्हा सहकारी कोणती बँक असेल, तर इतर कोणत्या बँका असतील म्हणजे पोस्ट ऑफिस वगैरे असतील तर यांच्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत। परंतु या ज्या 12 बँका आहेत तर यामध्ये सर्वात पहिला पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला पीक विमा तुमच्या जिल्ह्यामध्ये आज जमा होईल अशी दाट शक्यता आहे, कारण आता सरकारने आता विमा कंपन्या ज्या आहेत तर त्यांना पैसे हे सोडले आहेत। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।